हॅलो गाईज, मॅच अँड मसाला यांच्या शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. वर्ल्ड कप सुरू आहे, मोठे मोठे निर्णय येत आहेत. काल आपण जसं बोललो तसंच पाकिस्तान जो लाईनवर होता बाहेर जायचा तो फायनली बाहेर गेलेला आहे. इंग्लंडही अजून तळ्यात मळ्यात आहे. बांगलादेशचंही सेम सिच्युएशन आहे. न्यूझीलंड तर ऑलरेडी बाहेर गेला आहे. आणि हे सगळं होण्यामागे एक मोठं कारण म्हणू शकतो की IPL असेल किंवा T20 क्रिकेट, ज्यात बॅट्समनचा बोलबाला असतो ते या T20 वर्ल्ड कपमध्ये पूर्णपणे बदललं आहे. इथे बॉलर्सचा बोलबाला आहे, जशी टेस्टमध्ये परिस्थिती असते. आणि या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी पराग माझ्यासोबत. पराग, जसं मी बोललो तसं मोठे मोठे निकाल येत आहेत, मोठे उलटफेर होत आहेत. आणि त्याचं कारण कुठेतरी असं आहे का की T20 क्रिकेट म्हटलं की बॅट्समनचा गेम, बॅटर्सची जास्त बोलबाला असतो, तसं होतं. आणि इथे उलटं झालं. इथे टेस्ट क्रिकेटसारखे ओव्हर्स मेडन जात आहेत, कमी लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत, असं सगळं आहे. त्याच्यामुळे फरक पडला आहे. आणि आत्तापर्यंत तर ग्रुप स्टेज मॅचेस होते, ठीक आहे. आता सुपर 8 मॅचेस सुरू होतील बुधवारपासून लगेच. आणि त्यानंतर ऑफकोर्स सेमीफायनल, फायनल. मग हा जो ओघ तो असाच पुढे सुरू राहील का, हा पण विषय. आणि राहिला तर इंडियाचं काय, इंडियाची बॉलिंग लाईनअप आणि ह्याच्यावर ओव्हरऑल कसं वाटते, कसं बघतोय? तू मगाशी बोललास तसंच की IPL मध्ये आपण बघितलं 220 230 हा नॉर्मल स्कोर वाटत होता अख्ख्या IPL मध्ये. कारण की कोणी 230 220 केले तरी ओके, म्हणजे चालत होतं, म्हणजे मॅच जिंकत होते ते आपण. पण आता 120 115 हे पण करणं कठीण झालेलं आहे. आपण आजचीच मॅच बघितली, आज सकाळचीच मॅच बघितली. 1 रनने साऊथ आफ्रिका जिंकली. नेपाळ 1 रनने हरले फक्त. तो पण रनआउट झाला म्हणून ती पण नेपाळ मॅच काढत होती. आणि ऑफकोर्स परत एकदा तेच मोठे उलटफेर नेपाळ सारख्या टीमने साऊथ आफ्रिका टीम वर असणाऱ्या टीमला कालच आपण घेतलं त्याबद्दल. हो, नाकीनं वाढलं. मग तोच विषय पराग, म्हणजे भारताला याचा फायदा होईल का? जे चाललंय, जे बॉलिंग पिचेस होते आतापर्यंत, म्हणून ठीक आहे, वेस्ट इंडिजमध्ये परिस्थिती वेगळी असणार आहे, स्पिनर्स घ्यावे लागतील किंवा जे काही. पण ओव्हरऑल जो माइंडसेट आता झालाय सध्या T20 वर्ल्ड कपचा यंदाचा, तो बॉलर्सचा बोलबाला होतोय. आणि त्याच्यामुळे कुठेतरी भलेही पिच बदलला तरी माझ्या मते बॅट्समन्सचं जे माइंडसेट असणार आहे ते तसंच असणार आहे की आपल्याला हळूहळू खेळायचंय. कोणी आक्रमक खेळायला जाणार नाहीये. आत्ता ज्या ग्रुप स्टेजेसमधून प्रत्येक बॅट्समन आणि टीम आले ते बघता. त्याच्यामुळे भारताचा फायदा होईल का? भारताची आता आपण बॉलिंग लाईनअप बद्दल बोललं तर बुमराह, हर्षदीप, हार्दिक पांड्या, आपले सिराज, हर्षदीप आहे, जडेजा आहे, सिराज आहे, हर्षदीप आहे, जडेजा आहे. बाहेर आपण कुलदीप आणि चहलला बसवलं आहे आपण घेऊ शकतो. त्यामुळे ओव्हरऑल चांगली. आणि तुम्ही ह्या ह्याच्यात पण बघितलं की हर्षदीप आणि हार्दिक पांड्या, बुमराह हे चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. बाकीचे एवढे नाहीत, पण हे 3 तरी चांगल्या फॉर्म मध्ये दिसतात आपल्याला. आणि टॉप 10 मध्ये त्यांचं नाव आहे सध्या. बॉलिंगचं बघायला गेलं तर तेच मला मते फर्स्ट नंबरला अफगाणिस्तानचा फजल फारुकी. तो अफगाणिस्तानचा लेफ्ट हँड पेसर आहे. आपल्याकडे हर्षदीप आहे तसं बघायला गेलं तर. मग तो जसा टॉपला आहे, म्हणजे त्याने अफगाणिस्तानची सध्या त्यांच्या ग्रुपमधून टॉपला आले, 3 पैकी 3 मॅच जिंकत. तर सिंहाचा वाटा म्हटलं तर कमी होणार नाही. फजल फारुकीचाच आहे. त्यांची पण बॅटिंग एवढी काय खास चालत नाही. राशिद खान इतका खास चालत नाहीये. एकटा फजल फारुकी एका मॅचमध्ये 5-4 अशा विकेट, म्हणजे समोरच्या अर्धी टीम तो एकटा संपवतोय आणि त्यामध्ये पुढे जात आहेत. त्यामुळे बॉलर्सचं पहिल्यांदाच एवढं भारी होताना दिसतंय. आणि इंडियाला पण त्याचा फायदा होईल असं वाटतंच. आणि परत आपला नेहमीचाच मुद्दा, ज्यावर आपण रोज बरेच असतात चर्चा त्याच्यावर, की टीममध्ये चेंज होऊ शकतो का? कॅनडाची एक ग्रुप स्टेजची मॅच शिल्लक आहे, सोबतच ती इतकी मॅटर नाही करते कारण की आपण ऑलरेडी क्वालिफाईड झालेलो आहे. पण पुढे गेल्यानंतर चहल आणि कुलदीप यादव, यशस्वी आणि संजू यांच्यातला कुणाला बघतोय तू पर्सनली? तुला काय वाटतं, म्हणजे कुठला चेंज व्हायला हवा? मला असं वाटतं की या मॅचमध्ये, म्हणजे आजची मॅच आहे तिथे कॅनडा बरोबर आपण खेळताना आपण चहलला तरी चान्स दिला पाहिजे. जडेजाच्या जागी अक्षर पटेल आणि जडेजाच्या जागी आपण चहलला खेळू शकतो आजच्या दिवशी. आता पुढे वेस्ट इंडिजच्या पिचवर मॅच असणार आणि तिथे पण स्पिनरचा बोलबालाच आहे. तर आपल्याला मॅचेस जिंकायचे असतील तर आपल्याला बॅटिंग करून मॅचेस जिंकायला लागते. आणि आपल्याला टुर्नामेंट जिंकायची असेल तर आपल्याला बॉलरच्या दमावरच काढावी लागणार ती. म्हणलं जातं हो, बॅटर्स विन मॅचेस बट टुर्नामेंट विन बाय बॉलर्स. तर तसा विषय. त्यामुळे बॉलिंग लाईनअप अजून चांगलीच आहे, ती अजून जास्त चांगली आपण करू शकतो. की बॅटिंगची तितकी गरज वाटत नाहीये. त्यामुळे जडेजा असेल, अक्षर पटेल असेल, शिवम दुबे यांपैकी कुणालाही आपण थोडं थांबून कुलदीप यादव आणि चहलपैकी कुणालाही संधी देऊ शकतो. तर टीममध्ये काय चेंजेस होतील ते तर बघावंच लागेल. पण सोबतच हा बॉलर्सचा विषय सगळा झाला, पण बॅटर्स ऑफकोर्स आहेतच. मॅच तरी जिंकवतातच आणि मॅचमुळेच टुर्नामेंट जिंकली जाते. तर बॅटर्सचं काय, आपल्या बॅटरचा विचार केला तर विराट कोहली IPL गाजवली आहे, जगातला नंबर 1 बॅट्समन आहे, पण 3 मॅचेसमध्ये तो पूर्णपणे फेल ठरलाय. रोहित शर्मा पण सुरुवातीच्या मॅचमध्ये हाफ सेंचुरी करू शकला, नंतर पुन्हा फेल झालाय. रिषभ पंत खेळतोय, पण त्याच्यातही बाकीचे प्लेअर त्याला सोबत नसल्यामुळे तितका कॉन्फिडन्स वाटत नाही. सूर्यकुमार 1 मॅच खेळला, त्याच्यामुळे
फक्त ती एका मॅचवर पण आपण बोलू शकतो USA अगेन्स्ट होती. त्यामुळे बॅटिंग कुठेतरी आपली खडतरी आणि उद्या जाऊन आपल्याला जेव्हा एकदम टॉपचा बॉलिंग अटॅक जसं की साऊथ आफ्रिका आहे, बांगलादेशची बॉलिंग चांगली आहे, इंग्लंड जर आपल्याला पुढे जाऊन सेमीमध्ये किंवा कधी भेटली तर ती असेल, ऑस्ट्रेलिया बरोबर ऑफकोर्स आपली मॅच आहेच आहे. आणि त्यांच्या बॉलिंग लाईनअपचं तर काय बोलूया आपण, म्हणजे स्टार्कनी तर अख्ख्या IPL मध्ये एंडला नाकीनं आणलं तो आहे, पॅट कमिन्सनी फायनलपर्यंत पोहोचला त्यामुळे तो तिकडे आहे. तर बॉलिंगचा अटॅक समोरचा इतका हार्ड असताना आपल्या बॅटर्सचं जे काय चाललंय त्याच्यावर काय वाटतं आणि कसं ते चेंज होईल का? मला असं पर्सनली असं वाटतं की विराट कोहली मोठ्या गेमसाठीच त्याचा खेळ राखून ठेवला असं वाटतं मला, कारण की तो मोठ्या गेमचा प्लेअर आहे आणि तो मोठ्या गेमला खेळतो. म्हणजे आपण मागच्या वेळची पाकिस्तानची जरी मॅच बघितली तरी की ते आपलं प्रिडिक्शन 90% आपल्या विरुद्धच होतं, तरी तो त्या मॅचमध्ये पण त्याने बरोबर सही सलामत भारताला विजय मिळवून दिला. ते होईल यासाठी फिंगर तर क्रॉस्ड आहेतच आपले, पण सोबतच विराटला वर एकावर तर आपण डिपेंड नाही राहू शकत. कुठेतरी मग ते शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालला आत आणलं पाहिजे का? शिवम दुबे किंवा जडेजा किंवा अक्षर पटेल यांच्यातला एकाला थांबून आजच्या मॅच मध्ये बहुतेक यशस्वी जयस्वालला चान्स द्यायला शिवम दुबेच्या जागी यशस्वी जयस्वालला चान्स देतील. म्हणजे एकदा का क्वालिफाय झाल्यानंतर प्रत्येक टीम थोडासा चेंजेस करते, जसे की साऊथ आफ्रिकन आज केशव महाराज यांच्या मेन बॉलर ऑलराऊंडरला बसून शमसीला संधी दिलेली बिकॉज ते ऑलरेडी क्वालिफाय झालेत. तसंच काहीसं करून भारतानेही संधी द्यायला हवी आणि बॅटिंगवर भर द्यायला हवा असं कुठेतरी वाटतं. तर नेमकं काय होईल ते तर येणाऱ्या मॅचमध्येच कळेल. आणि तुम्हालाही काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुढारी न्यूज.